महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची घेतली शपथ। त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार। पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावरती। कोलकात्यामध्ये 16व्या संयुक्त कमांडर्स परिषदेचं केलं उद्घाटन। पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधल्या पूर्णिया विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनासह सुमारे 36,000 कोटी रुपये मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची झाली पायाभरणी। विकसित भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक वापर करण्यावरती नीती आयोगाचा भर। अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये AI बजावणार निर्णायक भूमिका। समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या दिशेने मोठं पाऊल। मुंबई विद्यापीठामध्ये वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली पायाभरणी। वक्फ सुधारणा कायदा 2025ला पूर्णपणे स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार। मात्र काही तरतुदींना स्थगिती आणि संरक्षणाची आवश्यकता व्यक्त। UPI व्यवहारांसाठीचे नवे नियम आजपासून लागू। वापरकर्त्यांना आता निवडक श्रेणींसाठी एका दिवसामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे UPI खरेदी व्यवहार करता येणार। नक्षलवाद विरोधी मोहिमेमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश। 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी सहदेव सोरेनसह 3 नक्षल कमांडरचा झाला खात्मा। आणि राज्यात पावसानं धरला पुन्हा जोर। पुणे मुंबईत मुसळधार तर मराठवाड्याला पावसानं झोडपलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य आपत्कालीन केंद्रातून घेतला स्थितीचा